तर एक बाई आली आणि म्हटली माझी बकरी हरवली आणि आजोबांनी काहीतरी पंचांगमध्ये पाहिलं आणि म्हटलं जा तुला नॉर्थ दिशेला मिळेल. आणि नेक्स्ट सॅटर्डे ती खरंच पेढे वगैरे घेऊन आली आणि म्हटली की हो माझी बकरी सापडली. आज आमच्याबरोबर आहेत एक असे वास्तू कन्सल्टंट अँड ॲस्ट्रोलॉजर ज्यांची एक्सपर्टीज बिझनेसमध्ये आहे. सो मी स्वागत करतो अर्चना डोबा मॅडम यांचं. मॅडम वेलकम टू द शो. यासाठी खूप सिम्पल कन्सेप्ट आहे. तुम्हाला योग आणि भोगमधला डिफरन्स कळाला ना तर तुम्ही खूप लवकर श्रीमंत होऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू हे कधी वेगळं नव्हतंच. जर तुमच्या पत्रिकेत खूप छान योग असतील तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ती वास्तू काही ना काही देते. आणि योग खराब असतील तर तुम्ही त्या वास्तूत कितीही चेंज करा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. पण इन जनरल जर सगळ्यांनाच करायची असेल तर त्यांनी राहूच्या आणि केतूच्या जर रेमेडी केल्या तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममधनं मुक्तता मिळते. ज्या लोकांना अतिविचार होतो त्यांनी काय करायचं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अनइन्स्टॉल करायचं आणि परत इन्स्टॉल करायचं. आणि राहू हा नेम फेम देतो. तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल तर कंपल्सरी तुम्हाला राहूच्या रेमेडी कराव्याच लागतील. एव्हरी सॅटर्डे शनी मंदिरात जायचं आहे. शनी जेवढा पैसा देईल ना तेवढा बाकी कुठलाच प्लॅनेट तुम्हाला देणार नाही.